भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व जागा पण या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या कमळ या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहे. नगराध्यक्ष पदाची सुद्धा ही उमेदवारी आहे, ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती जाहीर झाली आहे. मान्य अमोल मोहिते यांचं सुद्धा कमळ या चिन्हावर आपण ही निवडणूक सुद्धा लढवतोय. त्याचबरोबर आरपीआय बरोबर पण आपण आठवले गट जो आहे, जे आमचा युतीतला घटक पक्ष आहे, त्यांना सुद्धा आपण एक जागा ही युतीमध्ये किंवा आपल्या शहराच्या याच्यामध्ये दिली आहे. त्यामुळे आरपीआय ने सुद्धा साताऱ्यात सुद्धा आणि जिल्ह्यात अशोकराव गायकवाड जे त्यांचे प्रमुख आहेत जिल्ह्याचे, त्यांनी पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना त्यांनी जिल्ह्यामध्ये, नुसतं साताऱ्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये त्यांनी सगळेजण काम करतोय. शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकास कामं करण्यासाठी निधी हा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 5 वर्षाच्या कालावधीत ज्यांनी कामं केले, हा केवळ निकष आम्ही दोघांनी ठरवून तोच निकष तो लावला गेला. त्यामुळे मला माहित आहे की सगळ्यांना तर जागा आहेत 50 आणि त्यात सगळ्यांना इच्छुक भरपूर असतात. माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी दुजाभाव कोणाबद्दल झालेला नाहीये. त्यामुळं कोणाला असं वाटू नये की मला का नाही मग त्याला का. निकष एकच होता समाजसेवेचा, तोच निकष आपल्या माध्यमातून माझी आहे की सगळ्यांनी साथ द्यावी आणि सर्व जागा आमच्या भाजपच्या ज्या आहेत त्या निवडून आणण्यासाठी. आणि शेवटी आता मगाशी कोणतं